तो संपूर्ण जळून खाक झालेला आहे. काही राहिलेलं नाही बरं. काय कशामुळे आग लागली काय अंदाज शॉर्ट सर्किट झाला असेल असं म्हणते बाकीचे पण अजून ते कळलेलं नाही. विजल्याशिवाय कळणार नाही. आम्ही तिथं सगळं कळणार आहे. अजून तर काय तिथं बघितलेलं नाही. चालू आहे अजून काय चालू आहे. काय घरात कोण कोण होतं त्यावेळेस काय घरात मी माझा मुलगा त्यांची मंडळी लहान 2 मुलं होती आणि मागचा दरवाजा तोडून बाहेरनं तिकडून मागून निघालो नाही. आणि पुढं आग लागलेली, गाडी जळालेली, सगळी जळालेले, 4 व्हीलर बी दारात होती ती जळून गेलेली. साधारणपणे किती वाजता आग लागली असेल आणि तुम्हाला किती वाजता कळलं? मला 5:30 वाजता कळालं. आग साधारण 3-3:30 वाजता लागली की असेल आता आम्ही म्हणते सगळी. किती गाड्यांचं नुकसान झाले कारण तुम्हाला नुकसान झालं का अंदाज सांगितलं? 50 लाखाच्या कोणतं नुकसान झालेलं असेल. आता आम्ही पहिले 2-3 गाड्या जळाल्या कोणती गाड्या जळाल्या ते सांगा. पंडाशीची एक जळाली, ओला गाडी एक आहे, 2 व्हीलर एक आहे. अजून शेजाऱ्याचे परत नुकसान झालेले, शेजाऱ्याच्या बिल्डिंगला आग लागलेले, त्या बिल्डिंगला आग लागलेली. घरात कोणाला काही इजा वगैरे झाली? तसं नाही काय कुणाला त्या फक्त काय झालं नाही, कुणाला लागलेलं नाही काय नाही. ज्यावेळेस तुम्हाला कळलं त्यावेळेस बाहेरच्यांनी कळवलं का तुम्हाला का नाही बाहेरच्यानं कळालं, आम्हाला नव्हतं कळालं. कशा पद्धतीने तुम्हाला रेस्क्यू करण्यात आलं? कोण पहिल्यांदा आलं? तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला शेजारची मामा कंपनी सगळी पहिल्यांदा आले. त्यांना मंदिराची शिडी आणून ते ग्रिल तोडून आम्हाला बाहेर काढलं. ते पोलीस यंत्रणा असेल अग्निशमन तातडीने हजर झालं, तुम्ही कॉन्टॅक्ट झाल्यानंतर का ते अगोदरच आले? नाही ते नंतर आले. जवळजवळ ते एक अर्ध्या 5 तासात आलीच, तासात आली. साधारण 6 वाजता सगळी आली गाडी. नगरपालिकेच्या वतीने आग बुझवण्यासाठी आली, त्यांची बी आली गाडी. अजूनही आग लागते नेमकं काय नुकसान झाले तुम्हाला असेल आग आता तिथं नुकसान बघितल्याशिवाय कळणारच नाही ना. मोजबात झाल्याशिवाय बघितल्याशिवाय काहीच कळणार नाही. अकलूजमध्ये प्रसिद्ध असलेले रुपाली पाईप्स हे आगीत जळून भस्मसात. या आगीला विझवण्यासाठी अकलूज नगर परिषदेचे कर्मचारी शंकर माने, श्याम पवार आम्ही आलो 5:05ला. इजवायचा प्रयत्न केला, इजवले सगळेजणांनी मिळून इजवलेलं आहे. अजून चालू आहे इजवायचंच. आता 9 वाजले तरी इजा चालूच आहे. 5:05ला आल्यानंतर तुम्ही काय केलं? पहिल्यांदा टँकर घेऊन फास्ट आलो, पाण्याचं इजवाय चालू केलं. दरवाजा तोडला, JCB आणल्या. JCBनं सगळं शिटर बिटर का तोडून साईडला काढून त्यांचं आत घुसून पाणी मारायला चालू केलं. सगळ्या धुराच्या लोटमध्ये आपण आतमध्ये घुसला धाडस करून आतमध्ये घुसलं, दरवाजा तोडून. सगळ्यांनी माणसाने बघितलेलं आपल्याला. सगळ्यांनी माणसाने आत घुसून सगळं इजवायचा प्रयत्न केला, तेवढं इजवलं आपल्याला सगळंच. भीती वाटत होती तरी घुसलो आतमध्ये. त्या अजून गॅस टाक्या होत्या, 3 टाक्या होत्या गॅस टाक्या, तरी भिवलो ना आत घुसून. तरी इजवायचं आत घुसून तरी भिवून बी इजवाय चालू केलं. तरी डोक्याला लागलं थोडं माझ्या, तरी मी आत घुसलो, तरी इजवायचा प्रयत्न केलं. आता सगळं इजून झालेलं आहे. साधारणतः भरपूर नुकसान, आतमधले सगळेच नुकसान झालेलं दिसतंय. भरपूर झाले, लय धूर पेटलं होतं. आज घुसायला बी भीती वाटत होती. याला आग लागली. परत त्यानंतर आम्ही आलो. सकार मर्शी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याची गाडी
सुरुवातीला येऊन गाडी विजवण्याचं काम केलं आणि त्यातून बीट पडून 4 माणसं बाहेर काढली. आग कशामुळे लागली असा अंदाज वाटतो तुम्हाला? आग एक गाडी बॅटरी चार्जिंग लावली होती गाडी मोटरसायकल आणि त्या गाडीचा स्फोट झाला. किती गाड्या होत्या आग विझवायला? 4 गाड्या होत्या. आग विझवायला किती गाड्या आल्या होत्या? 4 गाड्या आल्या होत्या आणि अकलूज नगरपालिकेच्या हे गाड्या होत्या बाकीच्या ट्रॅक्टरच्या 2-4 होत्या. 3 गाड्या होत्या. 3. हां, शिरपूर, माळीनगर आणि अकलूज.